नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र डान्स करताय, मात्र ते एकत्र आहेत की नाही हे त्यांनाच विचारा. मी काही पवारांचा प्रवक्ता नाही, मी त्यांचे व्हिडिओ बघत नाही, मला त्यांच्याविषयी विचारू नका, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. अभिनेते सयाजी शिंदेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शनिवारी मनसेनं नाशिकच्या तपोवनाबाबत भूमिका स्पष्ट केली होती आणि आंदोलन केलं होतं. सयाजी शिंदे हे देखील या वृक्षतोडीला विरोध करत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी रायगडच्या माणगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. वाढवण गावातील ग्रामस्थांनी महिला भगिनींसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. येत्या निवडणुकीमध्ये या पक्ष प्रवेशांमुळे शिंदे सेनेला मोठा फायदा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयानं मनमाड कसारा दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी मंत्रालयानं अतिरिक्त 131 किलोमीटर लांबीच्या 2 रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. इगतपुरी आणि कसारा दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात 18 नवीन बोगदे बांधले जाणार आहेत. नाशिकच्या तपोवन प्रकरणी किन्नर समाजाकडून विरोध दर्शवण्यात आलाय. तपोवनमध्ये किन्नर समाजाने आंदोलन करत झाडे वाचवा, तपोवन वाचवा अशी घोषणाबाजी केली आहे. प्रशासनाच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाचा देखील त्यांनी निषेध केलाय. इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययामुळे चिपी सिंधुदुर्ग विमानतळाला फायदा झालाय. या ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. कित्येक विमान फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांकडे धाव घेतली असून त्याचा फायदा चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवांना झालाय. छत्रपती संभाजीनगरमधून बेंगळुरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगोने घेतलाय. या निर्णयामुळे पर्यटन व्यावसायिकांसह इतर क्षेत्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी हैदराबाद दुपारची विमानसेवा देखील 15 ते 31 डिसेंबर दरम्यान स्थगित करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या विरोधात सांगलीच्या जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. जत तालुक्यातील बिळूर इथं 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनादरम्यान महाराजांनी लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील गुणुपूर इथं नदीत मृतदेह आढळलाय. लाल टी शर्ट, खाकी कलरची पॅन्ट असलेला पुरुष जातीचा 30 ते 40 वय असलेला हा मृतदेह आहे. पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. 2 ते 3 दिवस या मृतदेहावर ओळख पटेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचं पोलिसांनी कळवलंय. पंढरपूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या राजमुद्रा रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये देहविक्रय करणाऱ्या 4 महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांना सापडलेल्या 5 पुरुषांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या रिसॉर्टच्या मालकालाही पकडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.